हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटन मसाला रेसिपी. एकदम गावाकडच्या पद्धतीने असणार आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तवा गरम करून घेतला, त्याच्यामध्ये मस्त मोठे 2 कांदे कट करून थोडंसं तेल टाकून छानपैकी आता हे गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. तर बघा, या पद्धतीने असे भाजून घेतलेले आहेत. आणि आता याला आपल्याला साईडला करायचं आहे. आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे खोबऱ्याचे काप. तर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप भाजून घेतले, साईडला केले. 1 चमचा धने टाकून ते पण भाजून घेतले. आणि 2 तेजपत्ता, दालचिनी आणि 2 मिरे, 2 लवंगा असं घेतलेलं आहे. ते पण व्यवस्थित मसाल्यामध्ये पूर्ण भाजून घेतलं. आणि पूर्ण मसाला आता इथे आपण मिक्स करून घेतलेला आहे. आणि थोडा वेळ आपल्याला याला तव्यावरच राहू द्यायचं आहे. आणि इथे मी 3 ते 4 बेडगी मिरची घेतलेली आहेत. आणि ह्या बाकीच्या काही तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि ह्या आपल्याला आता थोडंसं तेल टाकून मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे मसाला हा छान बारीक होतो. आणि जो मसाला तयार केला होता तो मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला. सोबतच लसूण आणि अद्रक पण घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य मी मसाल्याच्या भांड्यात टाकून मसाला छानपैकी मिक्सर चालू बंद करत मसाला छान असा बारीक वाटून घेतलेला आहे. हे बघा, या पद्धतीने वाटून घ्यायचा, एकदम जाडसर ठेवायचा नाही. नॉनव्हेजचा मसाला हा बारीकच वाटायचा, म्हणजे कसं नॉनव्हेज खायला पण ते चांगलं लागतं. नाहीतर मग पूर्ण रस्सा हा दरदरीत लागतो, त्यासाठी. आणि आता इकडे कुकरच्या भांड्यामध्ये मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून टाकून घेतला. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. इथे मी एकदम छोटा चम्मच वापरते, त्यामुळे मी इथे 3 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे हळद मी इथे 2 चमचे टाकून घेणार आहे. हळदचं प्रमाण वाफ लावताना थोडंसं जास्त ठेवायचं, म्हणजे मटणला टेस्ट पण चांगली येते आणि वाफ पण चांगली लागते. आणि सोबतच इथे खडे मसाले टाकूया. 2 तेजपत्ता, अर्धा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. दालचिनीचा तुकडा हा कमी टाकायचा, नाहीतर पूर्ण मटण शिजल्यावर फ्लेवर दालचिनीच्या तुकड्याचाच त्याच्यामध्ये येतो, त्यासाठी. आणि इथे 2 पड्या आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण मटण शिजवताना कमीच ठेवायचं. आणि आता कुकर आपण गॅसवरती ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता ठेचलेला लसूण आणि अद्रक टाकून घेतला. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त असं मिक्स झालेलं आहे हे व्यवस्थित सर्व. आणि आता याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आपल्याला. वरून याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. छान असं हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला झाकण लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे स्लो गॅसवरती. तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता इथे 5 शिट्ट्या झालेल्या आहेत, स्लो गॅसवरती केलेल्या आहेत. मस्तपैकी मटण पण छान असं शिजलेलं आहे. आणि मस्त असं सूप पण आपल्या इथे मटणाचं तयार झालेलं आहे. जर मटणाचं सूप जास्त हवं असेल तर पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, पण मी पाणी न टाकता हे मटण इथे शिजून घेतलेलं आहे या पद्धतीने. आणि गॅस सुरू करून घेतला, पॅन पण गरम करून घेतला. त्याच्यामध्ये आता आपल्याला आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं आहे. नॉनव्हेजमध्ये थोडंसं तेल जास्तच टाकायचं. आणि इथे मी मीठ घेतलं आहे चवीनुसार, थोडीशी हळद, धनिया पावडर, गरम मसाला आणि मटण मसाला घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घेऊ शकता. आणि आता तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊ. आणि नॉनव्हेजची भाजी बनवताना कधीही तेल हे कडकडीत गरम झालं पाहिजे, त्यामुळे काय होतं, मसाला छानपैकी असा त्याच्यामध्ये भाजला जातो. आणि मग त्या भाजीला जी चव आहे ना ती खूप अप्रतिम येते, मस्त अशी. आणि हा मसाला आता आपल्याला जवळजवळ 3 ते 4 मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे. आता तुम्ही मसाल्याचा रंग बघू शकता कसा आहे. थोड्या वेळाने आता बघा, 2 मिनिटभर परतून घेतल्यावर रंग चेंज झालेला आहे. गरम मसाला वगैरे सर्व आता याच्यामध्ये मी टाकून घेतलं. आणि व्यवस्थित आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मटण मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो या मसाल्यामध्ये उतरला पाहिजे. तर बघा, 3 मिनिट छान असं परतवून घेतलं आहे मी इथे. आणि थोडंसं पाणी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला जो मसाला लागलेला होता तो व्यवस्थित काढून घेतला. आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून आता हे 2 मिनिटभर मी इथे छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. मसाल्याचा रंग तुम्ही इथे बघू शकताय, खूप छान आलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून शिजवलेलं मटण मी आता याच्यामध्ये टाकून घेतलं. सुरुवातीला पाणी न टाकता हे मटण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मी जी भाजी बनवणार आहे ती मटण मसाला आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी असतं. आणि आता इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं. तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही आणखी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी
वाढवून घेऊ शकता. मी फक्त अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे इथे आणि पूर्ण मटण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं. जर मसाला वाटल्यावर जास्त वाटला तर थोडासा मसाला तुम्ही त्याच्यातला काढून पण ठेवू शकता. पण मी इथे जेवढा मसाला घेतलेला तेवढा पूर्ण वापरलेला आहे. आणि थोडीशी आता भाजीला उकळी आली आहे. वरून त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि आता आपल्याला याला छानपैकी 4 ते 5 मिनिट मस्तपैकी एक उकळी आणून घ्यायची आहे. आता 4 ते 5 मिनिट झालेले आहे. मस्त अशी भाजीला आपल्या उकळी आलेली आहे. कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता भाजीची. इथे मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि तयार पण झालेली आहे. भाजीचा रंग पण तुम्ही बघू शकताय आणि सुगंध पण फार छान येतोय. मस्त अशी ही भाजी झालेली आहे. वरून मी इथे थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि आपली मटण मसाला रेसिपी इथे तयार झालेली आहे. जवळून पण बघू शकताय किती मस्त असा रंग आलेला आहे आणि चवीलाही तेवढीच छान आहे. तुम्ही पण ही रेसिपी एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. आणि पूर्ण भाजीचा मसाला हा आपण गावाकडच्या पद्धतीने बनवलेला आहे, त्यामुळे खूप छान अशी गावाकडची टेस्ट या भाजीला येते. असं वाटते आपण गावामध्ये बसूनच ही भाजी टेस्ट करतोय. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.